महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधान परिषदेच्या जागेवर एकमत नाही। विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार। विधान परिषदेसाठी नाशिकमध्ये महायुतीतच रंगणार कांटे की टक्कर। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत उमेदवारीवरून जोरात रस्सीखेच। भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्याने जागांवर मजबूत दावा। प्रल्हाद कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न मोटेगावकरला दिल्याचं सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न। मोटेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची पीडीएफ। परीक्षेचे नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर। खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर। सीबीआयकडून कुठल्याही क्षणी छापेमारी। नीटचा गेस्ट पेपरच होता परीक्षेचा खरा पेपर। गेस्ट पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये 60 पानांची पीडीएफ फाईल केली होती फॉरवर्ड। बोंधू अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खरात ईडीच्या ताब्यात। समता पतसंस्थेतल्या खात्यांच्या वारस असल्याबद्दल काही माहिती नसल्याचं खरातचं न्यायालयात स्पष्टीकरण। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। कराड 3 दिवसांपासून सलाईनवर। युरोसिस्टायटिस या संसर्गाचा प्राथमिक अंदाज। बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषध विक्री विरोधात मेडिकल चालकांचा आज देशव्यापी संप। देशभरातील सुमारे 12 लाख औषध दुकानदार संपात सहभागी। इंधन टंचाई हिंसक वळणावर। बाटलीत पेट्रोल द्यायला नकार दिल्यानं पंपावरच्या कर्मचाऱ्याला मारहाण। बुलढाण्याच्या शेगाव मधल्या पेट्रोल पंपावरचा प्रकार। पुण्यातल्या बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या। आंदेकर कोमकर टोळी युद्धातून चौथी हत्या। वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोपीच्या भावावर गोळीबार। उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणातल्या आरोपींना एकाच दिवसात जामीन मंजूर झाल्यानं आश्चर्य व्यक्त। खोटं नाव सांगून आरोपीने केलं हिंदू मुलीशी लग्न। राज्यात वाढत्या उन्हामुळे अनेक भागात पाणी टंचाई। 15 जिल्ह्यातील 633 गावं आणि 1652 वाड्यांना 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा। उन्हाचा कडाका असाच कायम राहिला तर पाणी टंचाई वाढायची शक्यता। पंतप्रधान मोदी इटलीच्या दौऱ्यावर। रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट। मोदींकडून मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट भेट। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन सप्टेंबर महिन्यात पुन्हा भारत दौऱ्यावर। दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत होणार सहभागी। 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद। पुढारीकार डॉक्टर ग. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन। डॉक्टर ग. जाधव यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन। स्केटिंग रॅलीसह रुग्णांना फळ वाटप।